सावित्री, अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी संतोष केदार. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इयत्ता 4. आज मी आपणासमोर सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा मांडण्यासाठी उभी आहे. सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेमसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेत पहिली शाळा उघडली. लोक त्यांच्या क्रांती निर्णयाला विरोध करत होते. त्यांच्या अंगावर शेण, माती, दगड, चिखल फेकत होते, तरी पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी शिकवण्याचे काम चालूच ठेवले. परंतु एके दिवशी सावित्रीबाई फुले यांची सहनशीलता संपली होती आणि एक व्यक्ती त्यांच्या आड येऊन म्हणाला, तू आधी आमच्या लेकीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी की हे शिक्षण? तुला तुझी आबरू प्यारी की हे शिक्षण? सावित्रीबाई फुले यांची तळपायातल्या मस्तकात जाऊन शिरली होती. त्यांनी हात उचलला आणि कानाखाली मारली आणि म्हणाल्या, आज तुझं थोबाड फुटलंय. पुन्हा समोर येशील ना तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. आजवर आम्ही स्त्रिया तुमच्या या धमक्यांना बळी पडलोय. म्हणून तर ज्योतिबा फुले म्हणतात ना, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. आणि एवढे नर्थ एका विधीने केले. सावित्रीबाई फुले यांनी गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला. सती, बालविवाह, केशवपण अशा अनेक वाईट गोष्टींना त्यांनी विरोध केला. सावित्रीबाई फुले मुलगी साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश देत होत्या. सावित्रीबाई फुले एकदा बाजारात गेल्या होत्या. बाजारात त्या जिलेबी खात होत्या. जिलेबी खात असताना तेथून एक ख्रिश्चन वृद्ध जात होता. त्या ख्रिश्चन वृद्धाने सावित्रीबाई फुले यांना ख्रिश्चन नावाचं पुस्तक दिलं. सावित्रीबाई फुले यांना वाटले, मला या पुस्तकातलं काहीच येत नाही, परंतु मला या पुस्तकातलं आलंच पाहिजे. त्यांनी मनात केलेली जिज्ञासा म्हणजे मला सावित्रीबाई फुले असं वाटतं. सावित्रीबाई फुले म्हणायच्या, शिरपटासारखं जगाल तर काम तमाम होईल. शिरपटासारखं जगाल तर काम तमाम होईल. वाघासारखं जगाल तर नाम होईल. वाघासारखं जगाल तर नाम होईल. अहो, पूर्वीच्या काही स्त्रियांना चूल आणि मूल या दोन्ही गोष्टी सोडून काहीच माहिती नव्हते. पूर्वीच्या काही स्त्रियांना शिक्षणही माहिती नव्हते. पण माझ्या सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण दिले. आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन लढत आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या स्त्रीचं अस्तित्व नाही. आज स्त्री राष्ट्रपती, पंतप्रधान, पोलीस, डॉक्टर, शिक्षिका अशा इत्यादी पदावर आहेत. हे कुणामुळे सिद्ध झाले? हे माझ्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सिद्ध झाले. भारतातील सर्व मुलींना व स्त्रियांना सावित्रीबाई फुले यांचा अभिमानही वाटायला पाहिजे, गर्वही वाटायला पाहिजे. सावित्रीबाई फुले म्हणायच्या, मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो. मुलगा शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराला शहाणी करते. सावित्रीबाई फुले मुलगी वाढवा, मुलगी शिकवा असा संदेश देत होत्या. पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं. पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं. मस्तक सुधारल्याने ते कुणापुढेच नतमस्तक होत नसतं. म्हणून तर पुस्तक वाचायचं असतं. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार. तीच सावित्री आज जगाची शिल्लेदार. अशा या माझ्या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. पण मला असं वाटतं की त्यांचा श्वास स्त्री शिक्षण येथेच ठेवून गेला. अशा माझ्या सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.